हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज मी जस्ट आत्ता आली शाळेतनं आणि आज आहे की 1 तारीख 1 जुलै आणि पप्पाचा बड्डे आहे. आज एक छोटंसं सेलिब्रेशन पण आहे घरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पप्पासाठी एक नवीन बाईक येणार आहे. सो स्टे ट्यून. दाखव. थांब तू पकड हे अशी अर्ध्याने इकडलं इथून मी मर्दात करते. अर्ध दीदीला अर्ध खावाला मला हम्म. मला तर मोठी वाली भेटली. नाही आहे बरोबर आहे दोघांना. नाही मला मोठी वाली भेटली पाहिजे यातच आहे. थोडीशी दे मला. ये आता दोघांची बराबर. आता दोघांची बराबर. जेवणाचा प्लॅन अगदी वेळेवर डिसाईड झाला. मी शाळेत असताना मला फोन आला की पप्पासाठी गाडी बघायला जातो आहे आणि एवढ्या लवकर सगळं होईल असं वाटलं पण नव्हतं. ठेवलीच नाही चॉकलेट तुझ्यासाठी. हे ठेवलं म्हणते. नाही म्हणे ते. आता मी ऐकली येता का म्हणून ताई आल्यावर देते. म्हणून त्यासाठी नाही आहे म्हणे. हाय हे मावशी तूच बोलताय. किंवा सेलिब्रेशन कुठलंही असू दे, जे खरी रौनक देते ते माझी मनू आणि गायू. तर मी इथे ना आरती बनवायला घेते आहे. तुम कहाँ गए थे? नई गाड़ी ले ली. हा पाना दोघी आल्या मस्त. अंगणात पाय द्यायचे साहेब पहिले. हो. अहो नाही बाईक लेली. नाही बाईक ले ली. हैप्पी बर्थडे बोलो आबू को. सॉरी सॉरी हैप्पी बर्थडे बोल. ए आबूला हैप्पी बर्थडे बोल. आबूला हॅपी बर्थडे. नमस्कार. ए हैप्पी बर्थडे बोल. हॅपी बर्थडे. आमच्याकडून पण वाढदिवसाच्या शुभेच्छा. सगळे शेजारी आहे आमचे जवळचे 2 घरं. सो आता आम्ही सगळं स्वयंपाकाला वगैरे गडबड, हाय गाईज बोलो. गाडीची गडबड सगळं एकत्र आलं होतं. सगळं सुरू होतं. मामा हेलो गाईज बोलो. हेलो गाईज माय डिअर. मी मनूला बोलली होती की तू थोडंसं व्हिडिओ काढ. तर तिने व्हिडिओमध्ये बघितलं असेल म्हणून ती घराच्या बाहेर गेली आणि घराच्या बाहेर जाऊन तिने असं मस्त सगळं व्हिडिओ काढलं. मी तिला असं नव्हतं सांगितलं, जे काही घडत आहे मी कामात असेल ना म्हणून म्हटलं तू घे व्हिडिओ. तर तिने ना घराच्या बाहेर गेली आणि घर दाखवतो, होम टूर देतो म्हणून ती एकदम गेटच्या बाहेर जाऊन तिने व्हिडिओ काढायला सुरुवात केली. त्यातले भरपूर क्लिप्स मी डिलीट केले पण त्यातले काही ठेवले कारण तिने काढलं मात्र छान होतं. सो त्याच्यानंतर आता इथे दादूनं थोडंसं गाडीला पाणी वगैरे मारून घेत होता आणि इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू होती आणि मम्मी गाडीची पूजा करायला जात होती आणि मी म्हटलं की दिवे लावून घेते. संध्याकाळची वेळ झाली होती ना, मी दिवे लावून घ्यायला घेतलं आणि मम्मी गाडीची पूजा करायला आरती वगैरे नेत होती. एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे ना, माझ्या पप्पानी ऑल हिज लाईफ टाईम नेहमी सेकंड हँड गाडी वापरली आहे. त्यांनी म्हणजे गैरसोय नाही केली स्वतःची पण आणि आमची पण. नेहमी त्यांनी गाडी वगैरे ते वापरायचे आधीपासूनच आणि म्हणजे जेव्हा मला गाडीचं गरज पडेल असं त्यांना वाटलं तर त्यांनी 2 गाड्या घेतल्या. दोन्ही सेकंड हँड आहे. माझी पण सेकंड हँड आहे, पप्पाची पण सेकंड हँड होती. जुनी जी गाडी होती ते अजूनही आहे, अजून विकायचीच आहे ती. सो त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा त्याच पैशामध्ये आपले 2 गाड्या येत आहेत किंवा आपण जी किंमत गाडींची आत्ता सुरू आहे त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये आपण गाड्या घेऊ शकतो, अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये. तर कशाला विनाकारण पैसे खर्च करायचे. आता आपल्याला सोय करणं जास्त महत्त्वाचं आहे, ती सोय असणं जास्त महत्त्वाची आहे. क्वालिटीकडे लक्ष तेव्हा देऊ आपण जेव्हा आपल्याकडे तेवढा पुरेसा आपल्याकडे असेल, असं त्यांचं म्हणणं होतं. तर म्हणजे मी बघते ना की म्हणजे कोणी नवीन गाडी पण घेतात, एकच गाडी घेतात आणि मग तेही खरं आहे म्हणा, कोणाकोणाला असतं की नवीनच गाडी हवी आहे. पण मला हे छान वाटतं पप्पांनी की आम्ही 2 गाड्या मेंटेन करत होतो. पण दोन्ही गाड्या जुन्या होत्या आणि हे म्हणजे मला असं वाटतं की काम तर तेच करतं ना गाडी.
ठीक आहे, जेव्हा आपण त्या पोझिशनवर पोहोचू, आपण जेव्हा तिथपर्यंत जाऊ तेव्हा आपण घेऊ नवीन नवीन ज्या ज्या येईल त्या गाड्या घेऊ. आता ऑल थँक्स टू माय छोटा भाऊ की त्याने पुढाकार घेतला आणि त्याने हा डिसिजन म्हणजे घेतला. आधीच आमचं असं डिसाईड झालं होतं आधी पण काही महिन्यापूर्वी, पण काही कारणाने ते रद्द केलं. म्हणजे आदल्या दिवशी डिसाईड केलं, सकाळी उठून कॅन्सल केलं. पण आज बड्डे पण होता आणि म्हणजे काही विचार करून नव्हता ठेवला, काही नव्हता ठेवला. मी शाळेत होती, शाळा झाली आणि दुसराच दिवस होता मुलांचा, त्याच्यामुळे 1 तारखेला. त्याच्यामुळे शाळा झाल्यानंतर मी मोबाईल वगैरे बघितला तर मला फोन दिसले. मग मी फोन केला दादूला तर तो बोलला की गाडी असं असं घ्यायचा विचार आहे. तर मी म्हटलं जाऊन पाहून येतं का, म्हणून आम्ही पाहून पण आलो, बुक पण करून आलो, असं तो मला सांगितला. सो हे असं होतं. तर म्हणून ही गाडी खूप जास्त स्पेशल आहे. पहिली गाडी आहे असं नाही आहे, पण पहिली गाडी आहे जी नवीन आम्ही घेतलेली आहे. सो येस, माझी मम्मी मला त्या दिवशी म्हणत होती की मोरया. लोक म्हणे कार घेतात म्हणे, आपण आत्ता नवीन गाड्या घेतात म्हणे, 2 व्हीलर. काही असू दे, पण मला ह्याच गोष्टीचं खूप छान वाटतं की ते विचार की त्या पैशामध्ये जर आपलं 2 कामं होते तर आपण प्रायोरिटी बेसवर ते काम केलं पाहिजे. आत्ता आपल्याकडे 2 गाड्या असणं जास्त इम्पॉर्टंट आहे साईडला. की शिवाय की ते नवीन आहे की जुने आहे ते इम्पॉर्टंट नाही. बरंच त्यांना त्रास होत होता जुन्या गाडीचा आणि आम्हाला असं खूप मनापासून वाटत होतं की नवीन गाडी घेऊ, आपण घेऊ, पण काही कारणास्तव ते नव्हतं पॉसिबल होत. पण ते आता पॉसिबल झालं, न ठरवता पॉसिबल झालं. सो खूप छान वाटत आहे आता. आणि आता पावसाळा पण होता आणि पावसाच्या थंडीच्या गाड्या सुरू होत नाही लवकर. एक फोटो काढून तर त्याच्यामुळे आम्ही पावसाच्या आधीच मम्मी म्हणजे पावसाळ्याचा सुरू एक झाला फोटो होता. काढशील. सो छान वाटत आहे आणि मला माहिती आहे की पप्पालाही थोडं छान वाटत असेल की आता त्यांना सोय झाली आणि त्यांच्या एज. नाही, एक देऊन दे ना मला, मग डिस्टर्ब कशाला करते मी तुला. डिस्टर्ब नाही करू, मोठी आली डिस्टर्ब मम्मी सोबत मिळून आले आज. अजी पेढा दे म्हणलं तर डिस्टर्ब नको करू म्हणते. शिजलेलं छान वाटते. आमच्या घरी की अशाच खाते. माझ्या पप्पाला नाही का तळलेले. भाजीतले खाले भाई तर असते. हो असेच ना. हो हे छान लागते. ते पप्पाला नाही का हे आवडते आपले तळलेले. हो तर्री अशी झाली. मटण करते लोक असे. हो जेवताने क्या 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 किसके पापा ने बाइक ले ली. हे थांब थांब थांब. हा नीट सांग ना. अरे हा का. अरे लागले ना. तेडाला थोडस. तिचं नाव लिहिलं का? मी बसायला पाहिजे आयफोन वेगळा. बोल आयफोन. बबलू बाहेर आहे, सेवेत आहे. कापले मामाला कापता येते. मामाला कापता येते ना केक.
दाखव कापून दाखव. या बसा इकडे. बस 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 व्हिडिओ सुरू आहे. नाही सरळ येत आहे. नाही आडवं नाही सरळ दादाच्या मोबाईल मध्ये फोटो घे ना. आणते का मामाचा मोबाईल? हा, दादाचा असेल ना तुमचा मोबाईल. घे ना. माझं पहिले आता मी मोठी आहे ना. किती वेळा वाढदिवस होती हिचा? माझाच वाढदिवस आहे म्हणते. आबूचा ना गायूचा लिहिलाय म्हणे नाव म्हणून ते. नाही करू तसं. हो ना? समजत नाही म्हणजे सांग बरं बाई थोडंसं. तेवढे अक्षता कशाला टाकत आहे डोक्यावर? डोक्यावर कशाला टाकत आहे? पायाला ए अक्षता लाव ना पायाला. अक्षता लाव आणि पायाला. आमच्या बाळाला आत्या जाण मुन्ना ताई. अरे पागल आहे का? जा नाही पाचवून जाते त्या का जाते. नाही झालं ना वहिनी. बाबा मग तिला नको कापू द्यायची बाबा. चाकू आहे त्याला. ते काय ते तिच्या हातात आहे. तिच्या हातात आहे तरी. तिला नको कापू द्यायची गायूला. हे फुकू नको बाबा. हे कॅन्डल फुकू नको. गायूला नको कापू द्या. गाई ओढू दे तू. हा झाले चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. फुका ना फुकाचं नाही. हॅपी बर्थडे टू यू.
dear. Happy birthday to you. बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरे आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. तो आम्ही रिद्धी सिद्धी आयुष्याचे धनी व्हावे तुम्ही. हो कापा. काकू वाणी समोर तुम्ही केक चारा. इकडे पाहू मी. इकडे पा. काहून केक तर चाराजी केकही नाही टाकत काकाची. होते होते ना कशी खाईल. थांब ना काकाजी चारू तर दे. चारलेच नाही त्याने. नको ग. पुरी बर्थडे गर्ल दिसताय गे. बघ इकडे. हो त्याला दिलं नाही का ग. पाणी. खतम झालं आधी. इकडेच ठेव. माणसांचे जेवण आटोपले. त्याच्यानंतर आम्ही जेवायला घेतलं. आम्ही सगळं एकत्रच घेतलं होतं. सगळं एकत्र ठेवून सगळेच बसलो गोल गोल. आणि अशा प्रकारे आजचा आमचा वाढदिवसाचा कार्यक्रम पूर्ण झाला. अगदी ऐन टायमावर सगळं ठरलं. म्हणजे असं वाटू शकते कोणाला की आम्हाला नाही बोलवलं, आम्हाला नाही बोलवलं. पण अगदी ऐन टायमावर ठरलं. तेही दादू होता आणि मोठ्याने मजाक केली वाटते दादूची की जेवण आहे का मग. तर तो घरी येऊन म्हणाला की आपण जेवण ठेवू का. असं ते काहीतरी झालं. आणि मग म्हणून मग असे 1-2 घरं मम्मीनी सांगितले. आणि मग जेवणाचं सगळी तयारी वगैरे झाली. आणि असं मजा येते ना असं. म्हणजे कधी कधी जेवायला पाहिजे असं एकत्र येऊन असं मला वाटतं. सो दिस वॉज ऑल अबाउट पप्पाज बर्थडे. फर्स्ट टाईम एवर सेलिब्रेशन लाईक दिस. तर पहिल्यांदाच असं सेलिब्रेशन केलं पप्पांच्या बड्डेचं. नेहमी आम्ही पप्पाला तसं केक कापायला आवडत नाही खरं म्हणजे. त्यांना नाही आवडत केक कटिंग वगैरे वगैरे तेवढं नाही त्यांना.
ए भात, थोडंसं भात देते का मला? माझे दोन्ही हात कामात आहे. आज 21 तारीख आहे जेव्हा मी हा एडिट करते आहे, म्हणजे 20 दिवस होऊन गेले ना. 21व्या दिवशी मी हा ब्लॉग एडिट करत आहे. सो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.